नमस्कार मंडळी, मी अंकिता. आता आपल्या या मराठमोळा यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल तर ते घेतलं हे मी काकडी किसून, तर कारण की आपण बनवणार आहोत काकडीचे गोड असे वडे. तर त्याच्यासाठी गूळ आणि काकडी आपण बारीक सगळं करून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते, कारण की तेवढी घाई गडबड असते चालू त्याच्यासाठी. सो आता आपण हे सगळे जे आहे ते काकडी आणि गूळ एकत्र करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एका टोपामध्ये सगळं एकत्र मिश्रण करून घेणार आहोत. बाकी पुढची रेसिपी थोडं थोडं मध्ये आई सांगेल आणि थोडं थोडं मी तुम्हाला सांगेन. सो असं सगळं एकत्र व्हिडिओ असणार आहे. त्याच्यात तुम्हाला काळ्या वड्यांची उसळसुद्धा बघायला भेटेल. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत ते काकडीचे वडे आणि आई आपल्याला सगळी प्रोसेस सांगणार आहे. तर आई, आता काय काय टाकलं याच्यामध्ये? याच्यात टाकली काकडी किसून, त्याच्यात टाकलं गूळ, आता टाकणार त्याच्यात थोडस चवीपुरतं मीठ, आणि त्याच्यात टाकणार मग पीठ केनवणार. त्याच्यात कसलं पीठ टाकणार आहे? तांदळाचं पीठ टाकणार. मग ते केनवणार, मग ते थोडा वेळ ठेवायचं. केनवणार म्हणजे उकड काढणार. त्याची उकड काढणार. आम्ही उकड म्हणतो, काही जण केनवणे म्हणतात, काही जण तांदळाचं पीठ याच्यात टाकून उकडणार, आणि काही जण केनवला म्हणतात. असं केनवतो. आणि तुम्ही कसं केनवता, तुम्ही काय बोलता त्याला, ते कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आम्हाला माहिती पडेल. हा, ठीक आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. काय करणार, हे सुकं खोबरं, लसूण, आलं आणि टमॅटो याचं काय करणार आहोत? याचा मसाला करणार, आणि खोबरं, कोथिंबीर असं वाटप. कांदा याचं वाटप करणार. आणि तो कशासाठी? तो काळा वाटाण्यासाठी. तर नंतर तुम्ही बघा. आता एवढंच मी सांगते. एवढे बघा, गॅसवर टोप ठेवले. आता जरासं चवीपुरतं मीठ टाकते आणि ह्याची उकड काढणार. मग याच्यात पीठ केनवणार किंवा मळणार. ते टाकून मळणार. आता कांदा भाजायची. पण ही अशी उकड का काढायची आहे? ते काकडीची चव यासाठी. काकडीचा रस त्याच्यात उतरायला पिठात. तोपर्यंत तू इकडे हे वाटण मसाला घेते, खोबरं भाजून घेते. बरं. तर मंडळी, एक साइडला आपण जे वाटण आहे ते काढून घेतोय काळ्या वाटणाची भाजीसाठी, रस्सा भाजी करणार त्याच्यासाठी. तिकडे कांदा, लसूण आणि बाकी सगळं परतवायला ठेवलेलं आहे इथे तिथे. तर सगळं रेडी झालं की मग आपण पुन्हा भेटूया. तर आता इथे आपलं जे मिश्रण आपण गरम करायला ठेवलं होतं, काकडीचं आणि गुळाचं मिश्रण एकत्रित केलेलं, त्याला आता चांगली उकळ येते हळूहळू. सो हे उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्याचं जे आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. तर इथे जे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 4 ते 5 मोठ्या वाट्या आणि 1 वाटी आपण गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. आणि तुम्हाला काकडीची क्वांटिटी मी सांगायला मग अशी विसरली, तर जी मोठी काकडी असते ती अख्खी मोठी काकडी आपण घेतली होती, त्याचं प्रमाणाप्रमाणे आपण घेतलं होतं. आणि त्याचबरोबर गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे आपण आता पिठामध्ये ॲड केलं आहे ते मीठ, आणि आपण जे मग अशी पाणी बनवलं होतं काकडीचं ते आपण आता थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कोमटच पाणी आहे, जास्त गरम नाही, जास्त थंडही नाही. तो असं आपण ते पीठ आहे ते या रसामध्ये, म्हणजे काकडीचा जो रस आहे त्याच्यामध्ये केनवून घेणार आहोत म्हणजे मळून घेणार आहोत. सो आपण आता हे सगळे प्रॉपर रेडी झाल्यानंतर अर्धा तास आपलं पीठ तसंच मिक्स करून ठेवून देणार आहोत, जेणेकरून ते चांगलं मऊसूत होईल आणि आपल्याला जसे वडे पाहिजे असतात त्याने ते फुगतीलसुद्धा. सो असं हे सगळं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा भेटूयात. तर इकडे आपलं पीठ आहे जे सगळं मळून झालेलं आहे आणि त्याला आपण एक अर्धा तास तरी आपण झाकून ठेवून देणार आहोत. तर आता ते आपलं हे पीठसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आई आता वडे थापायला घेणार आहे. सो त्याच्या आधी थोडंसं मळून घेते आहे पीठ, आणि ते मळून झाल्यानंतर आपण त्याचे वडे करणार आहोत. तुम्हाला यात हवं असेल तर तुम्ही
काय म्हणतात हळदसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून ते पिवळेसर रंगाचे होतील. तर आता आईने इथे तेल घेतले आणि त्याचे गोळे करायला घेतलेले आहेत. गोळे करून गेलं आपल्याला लगेच थापायचे आहेत आणि लगेच तळायला सुद्धा घ्यायचेत. सो तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणे करू शकता. तर इकडे आईने अशी ही प्लास्टिकची जी पिशवी असते किंवा बॅग असते त्याच्यावर ते वडे आता थापणार आहे. तुम्ही हवं असेल तर तुमच्याकडे केळीचं पान वगैरे अवेलेबल असेल तर त्याच्यावर तुम्ही ते वडे थापू शकता. सो इथे आपण तेल आधी लावून घेणार आहोत, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. सो अशी ही प्लॅस्टिकची बॅग घेऊन त्याच्यावर आपण तेल सगळीकडे पसरून घेणार आहोत आणि मग त्याच्यावर जे वडे आहेत त्याचे गोळे आहेत ते आपण आता हे असे थापून घेणार आहोत. तर नक्की बघा तुमच्याकडे कसे थापले जातात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तेलाचा वापर केला जातो की पाण्याचा वापर? तेल आणि पाणी दोन्ही वापरतात काही. सो तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वापरू शकता. सो तेलाने इकडे आई थापून घेते चांगले असे वडे आणि मध्ये असं आपला हा कोंबडी वड्याला आपण जसं करतो तसं केलेले आहे. तर हे आपण सगळे वडे रेडी करून घेऊयात आणि मग डायरेक्ट तळताना मी तुम्हाला पुन्हा भेटते. Few moments later. आणि इथे बघाल तर आपले हे थोडेसे वडे थापून झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेत तळण्यासाठी. सो आणि एक साईडला आपण तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलंच होतं. कढईमध्ये आपलं तेल गरम झाले होतं आहे तोवर आपण काय म्हणतात बाकी जे कावड्यांची उसळ आहे त्याचे जे मसाला होता तो आपण रेडी करून घेतलेला आहे. आणि हे बघा हे जे आपण वडे आहेत आता हळूहळू एक एक करून सोडून घेणार आहोत आणि मस्तपैकी असे हे तळून घेतलेले आहेत वडे आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त असे फुगले सुद्धा आहे. सो तुम्ही असे हे नक्की वडे बनवून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसे वाटत आहेत वडे. तर आपण हे वडे एक साईडला तळून घेऊयात. त्याच्याबरोबर आपण आता बघणार आहोत ते काळ्या बटाट्यांची उसळ. उसळीसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण ऑलरेडी वाटून घेतलेला आहे. तुम्ही जर आधी पाहिलं असेल तर त्यात तुम्हाला कळेल. तर आपण उसळीसाठी लागणारी ती रेसिपी बघूयात. तर मंडळी आपण एका टोपामध्ये तेल टाकून आणि जे आपलं वाटण जे रेडी झालं होतं ते आपण त्याच्यात आता मिक्स करून घेतो आणि तेलावर थोडंसं परतून घेतो आहे. बाकी काही याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. सो तेलावर आपण हे चांगलं परतून घेऊयात मसाला आणि जे वाटण परतलं की छान लागतं. आपण त्याच्यामध्ये ॲड करणार होता हा हळद आणि थोडीशी लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला. तर तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही रेडी व्हायला टाकू शकता आणि ते पुन्हा एकत्र मिक्स करून सगळे मसाले मिक्स करून अजून एकदा परतून घेणार आहोत. आणि छान परतला गेला पाहिजे जेणेकरून त्याला मस्त असा सुगंध येतो आणि परतल्यावरचा जो वाटणाचा एक टेस्ट असते ती एक वेगळीच लागते. सो आपण आता हे छान असं परतून घेऊयात. त्याच्याबरोबर बाकी सगळे आपण इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे मसाले आहेत ते ॲड करत जाणार आहोत. तर तुम्ही पूर्ण नक्की व्हिडिओ बघत राहा. आणि आता आपण इथे टाकला आहे तो आपला घरगुती मालवणी मसाला. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आम्ही घेतला आहे ते 2 चमचा आणि तो मालवणी मसाला ह्याच्यामध्ये वाटणामध्ये ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि आपल्या घरगुती मसाल्याची चव काय वेगळीच लागते. सो तुम्ही जो यूज करता डेली तो तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि मस्त असा हा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तो 1 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला वेगळी टेस्ट येते त्या काळ्या वाटण्याच्या भाजीला, जसं की आपण असं वाटते की आपण चिकनच खातोय. सो नक्की तुम्ही ट्राय केलं नसेल तर ट्राय करून बघा. चिकन मसाला नक्की ॲड करा. आणि चिकन मसाला ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे आपले हे काळे वाटाणे. आपण 3 शिट्या करून शिजवून घेतले होते एक साईडला. सो ते काळे वाटाणे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि तो जो वाटण आहे ते सगळं प्रॉपर असं मिक्स करून त्याला एक उकळ आणून देणार आहोत. आणि उकळ आली की आपलं ऑलमोस्ट हे काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे. मेन म्हणजे ह्या गोष्टीला जे वाटण असतं तेच इम्पॉर्टंट असतं. सो आता बघा मंडळी, तर आपल्या ह्या काळ्या वाटाण्याची उसळ जी आहे ती रेडी झालेली आहे. मस्त अशी त्याला उकळसुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्यावरून मस्त अशी कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. नंतर मी ॲड केली होती पण आता जस्ट तुम्हाला सांगते. सो असं हे रेडी झालेलं आहे. तर इकडे आपलं हे काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे, काकडीचे वडे
खाण्यासाठी रेडी आहे. तर गणेशोत्सवात तुम्ही हा नक्की पदार्थ बनवू शकता. गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ असे दोन्ही पदार्थ तुमचे होऊन जातील. सो तुम्हाला ही ओव्हरऑल रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.